अन्न प्रक्रिया उद्योगांच्या असंघटित क्षेत्राला संघटित करणे आणि या सूक्ष्म उद्योगांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने आत्मनिर्भर भारत या संकल्पनेतून केंद्र शासन पुरस्कृत योजना PMFME अर्थात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना ही योजना कृषी विभागामार्फत राबवली जात आहे। योजनेमार्फत सर्व प्रकारच्या नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडीत अर्थसहाय्य दिले जात आहे। भारतामध्ये अनेक प्रकारचे फळे आणि भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित केले जाते। फळ आणि भाजीपाल्याचा विचार केला तर यामध्ये 85 ते 90% पाण्याचे प्रमाण असते, त्यामुळे ते जास्त काळ टिकत नाहीत। यासाठी स्थानिक पातळीवरच प्रक्रिया करून यापासून मूल्यवर्धित पदार्थ तयार करणे महत्त्वाचे आहे व त्यापासून आर्थिकदृष्ट्या चांगला व्यवसाय होऊ शकतो। निर्जलीकरण प्रक्रियेला आधुनिकतेची जोड दिली तर हा एक मोठा प्रक्रिया उद्योग होऊ शकतो, हे दाखवून दिले आहे जळगाव जिल्ह्यातील पळसखेडे येथील PMFME लाभार्थी सौ वंदना पाटील यांनी। नमस्कार, मी वंदना प्रभाकर पाटील, पळसखेडा बुद्रुक, तालुका जामनेर। मी फळ प्रक्रिया निर्जलीकरण करून त्यापासून पावडर आणि फ्लेक्स बनवायचे असे ठरविले। फळे व भाज्यांमध्ये 60 ते 95% पाण्याचा अंश कमी करून साखर, आम्ल व घन पदार्थांचे प्रमाण वाढविले जाते, त्यामुळे सूक्ष्म जीवाणूंची वाढ होत नाही आणि फळे व भाज्या जास्त काळ टिकतात। यासाठी प्रामुख्याने इलेक्ट्रिक ड्रायर किंवा सोलार ड्रायरचा फार मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। नियंत्रित तापमान व आर्द्रतेत पदार्थ सुकविण्याच्या क्रियेला डिहायड्रेशन असे म्हणतात। निर्जलीकरण करताना पदार्थाचा रंग, सुवास व पोषण घटक यांचा ऱ्हास होणार नाही याकडे लक्ष दिले जाते। सुकविलेल्या फळभाज्यांचे फ्लोर मिलच्या साहाय्याने पावडर बनविले जाते। आता हे पावडर आकर्षक पॅकिंग मध्ये पॅक करून बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध केले जाते। पालेभाज्या, फळभाज्या तसेच आवळा, कैरी आणि जांभूळ या फळांच्या तसेच गवती चहा, आले आणि कडुलिंब यासारख्या औषधी गुणधर्माच्या कृषी उत्पादनांचा तसेच यासोबत लसूण, कांदा आणि विदेशी भाजीपाला व आयुर्वेदिक वनस्पतींचे भाग यांचे निर्जलीकरण करून तुकडे आणि चूर्ण अशा स्वरूपात ग्राहकांना विकण्यास यामध्ये चांगली संधी आहे। नमस्कार, मी अनिल भोकरे, कृषी उपसंचालक तथा नोडल अधिकारी, प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना जळगाव। सन 2021-22 पासून प्रधानमंत्री सूक्ष्म खाद्य उन्नयन योजना केंद्र व राज्य पुरस्कृत योजना ही प्रभावीपणे जिल्ह्यात राबवण्यात येत आहे। नमस्कार, मी अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी जामनेर। शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला हा माल त्याचं मूल्यवर्धन करून त्यांना योग्य भाव मिळावा व जे उद्योजक आहेत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग करणारे त्यांना सुद्धा एक मोठ्या प्रमाणात उद्योग निर्मिती व्हावी ह्या उद्देशाने प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रियेतून लाभ दिलेला आहे व या शेतकऱ्यांना त्यांच्यासोबत जोडून दिलेला आहे। आता बघितलेल्या लाभार्थ्यांप्रमाणे आपण देखील PMFME योजनेची मदत घेऊन यशस्वी उद्योजक होऊ शकता। तर जास्तीत जास्त उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था, शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसहाय्यता गट, सहकारी अथवा शासकीय संस्था यांनी अधिक लाभ घ्यावा असे कृषी विभागामार्फत आपणा सर्वांना आवाहन करण्यात येत आहे। योजनेची सर्व प्रक्रिया ऑनलाईन असून त्यासाठी बीज भांडवल घटकाव्यतिरिक्त इतर घटकांसाठी संकेतस्थळे www.pmfme.mofbi.gov.in आणि www.krishi.maharashtra.gov.in तसेच बीज भांडवलाचा लाभ घेण्यास इच्छुक असणाऱ्यांनी ग्रामीण भागासाठी www.nrlm.gov.in या संकेतस्थळावरील NRLM पोर्टलवर आणि शहरी भागासाठी www.nulm.gov.in या संकेतस्थळावरील NULM पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा। संगणकासोबतच मोबाईलवरून देखील अर्ज सादर करता येईल। एकाच लाभार्थ्याला योजनेअंतर्गत सर्व घटकांचा लाभ घेता येईल। संपर्क आपल्या नजीकचे कृषी कार्यालय, PMFME योजनेअंतर्गत निवडलेले जिल्हा संसाधन व्यक्ती DRP। धन्यवाद। ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।